वेलकम बॅक टू चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, मी आलोय आज मस्ता तालुक्यातील देवघर गावामधील महादेवाच्या मंदिरामध्ये. एक खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे, प्राचीन युगातील मंदिर आहे आणि आपण तिथे आलो दर्शनासाठी. बघता इकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवतोय मी. ते आपल्यासोबत दोन आपले मित्र आहेत आणि हा निसर्ग, तिकडे जाणारा रस्ता धबधब्याकडे, आणि हा निसर्ग खूप स्वच्छ आहे. आणि तुम्ही देखील स्वच्छता राखा. बघू शकता इथे पिंपळाचं झाड देखील आहे आणि असा वृक्षांच्या मध्ये वसलेलं सुंदर असं मंदिर महादेवाचं. तिथे आपण दर्शनासाठी आलो आहे. तर तुम्हाला पण देखील घेऊन आलो. आजचा रविवार आहे, गर्दी पण खूप कमीच वाटते, कारण गर्दी असते तर गाड्या लागल्याच बऱ्याच 5-6. बघा इकडचा व्ह्यू. आणि आपण छोटासा ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत महादेवाचं मंदिर, श्री स्वयंभू अमृतेश्वर देवालय देवघर. हा परिसर देखील इथला खूप स्वच्छ आहे. चला आपण पण जाऊया. इकडे आपल्या पादुका काढूया आणि तिकडे जाऊया. चला तर. इथे भावी भक्तांसाठी देखील खूप गर्दी असते महाशिवरात्रीला. आणि इथे बघा जाण्यासाठी देखील रॉक केलेत इथे मधी. अशा पद्धतीने इकडे हा परिसर आहे. तो जाऊया आता आतमध्ये. पत्रशेड देखील लावला आहे. मागे मी आलो होतो तेवढं एवढं का नव्हतं, आता खूप डेव्हलपमेंट झालेलं आहे. तर इथलं वातावरण आणि इथं बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दाखवेन मी. इकडे नंदी आहेत आपले आणि बरेच असे छोटे छोटे देवस्थान आहेत मंदिराच्या बाजूने. हे बघा श्री दत्तात्रेय देव श्री अमृतेश्वर देवालय ट्रस्ट. व्यवस्थापक ग्रामस्थ मंडळ देवघर व देवघर कोण, तालुका मस्ता, जिल्हा रायगड. आपल्या इकडचं मंदिर तुमच्यासोबत शेअर करतोय, तो बघा नक्की. हा असा परिसर आहे आणि मंदिर सध्या बंद आहे. याचा पण टाईम टेबल असतो, त्या टाईम टेबलमध्ये दर्शनासाठी यायचं, अन्यथा दरवाजा बंद असेल. हा इकडचा परिसर. इकडे शेड आहे, इथे भजन वगैरे होतात महाशिवरात्रीला. खूप मोठी यात्रा असते मस्ता तालुक्यातील. इकडचा व्ह्यू. आपण पाठीमागचा परिसर बघू. इथे मंदिर आहे. सध्या आता बंद आहे, चालू आहे. बंद नाही, आपण आज जाऊ शकतो. बघू जरा. आपण उघडलं आहे, लॉक नव्हतं आणि आतमध्ये दर्शनासाठी उघडून गेलो आहे. तर इथलं असं वातावरण शांत आहे एकदम. पाठीमागचा परिसर आहे मंदिराच्या. सो हा असा स्वच्छ परिसर. इकडे शौचालय देखील आहेत आणि आपण त्या बाजूला जाऊया. सो हा परिसर पण मागच्याच दिशेने जाऊया. पाठीमागून जाऊया. हा निसर्गामध्ये बसलेलं महादेवाचं मंदिर. इथे कोणा माणसं असते किंवा इथले पुजारी देखील असते. पुरुष आपण इथला संवाद साधला असता. तर आपण बघूया. इथे ते झाडं वगैरे आहेत, नारळीची, आंब्याची वगैरे. आणि इथे वर थांबलेत छोटे छोटे. इथे बाजूला देवस्थान देखील आहेत. नाही इथला एरिया. इथे शेड आहे आणि इकडे मंदिर. सो इथे पण देवस्थान आहेत. आता आम्ही निघालो आहे, दर्शन वगैरे झालेत आणि आम्हाला जाऊया तिकडे. तर खूप चांगलं पर्यटन आहे फिरण्यासारखं मस्त तालुक्यातील एक पावसाळ्यामध्ये.
महादेवाचं दर्शन देखील होतं, की स्वयंभू मंदिराचं आहे. त्याचबरोबर इकडे पर्यटन देखील आहे, धबधबा देखील आहे. तर येताना जरा सावकाश, सध्या पाणी पण पाऊस देखील खूप पडतो आहे. आता सध्या थंड वातावरण आहे, पण काळजी करू नये. तर जाऊया आपण त्या दिशेने. पोरं चाललेत तिकडेच धबधब्याच्या ठिकाणी. 12 वाजायला आलेत, ऊन पण मस्तपैकी पडलं आहे आणि त्याला पण आता जायचं आहे वरती. बघू शकता हो. आणि इकडे येण्यासाठी छोटासा पूल आहे मंदिराच्या दिशेने. हा इकडचा व्ह्यू. चाललोय ह्या जंगलाच्या दिशेने वाटेने. तर आपण आता जातोय धबधब्याकडे. खालचा धबधबा आहे, वरती पण आहे, त्याच्यावरती डबल आहे. तर आपण खालीच जातोय. वर जायचं असेल तर तिकडून असं डोंगरातून वर जावं लागतं. तर आपण जाऊया आता तिकडे. ऊन पण खूप आहे आणि आजचा रविवारचा दिवस. ठीक आहे, चले बघूया. ते देखील लिहिले आहे धबधब्याच्या परिसरात मद्यपान व सस्ते म्हणे मद्यपानाला. दारू सिगरेट वगैरे काय पियाल तर इथे अलाउड नाही आहे. त्यासाठी कृपया कुणी असं कृत्य करू नका. सूचना दिलेल्या आहे सर्वांना. इकडे हो दम लागा. व्ह्यू माणसं तर आहेत बरोबर. हा इकडचा वॉटरफॉल आहे. पाणी सध्या कमीच आहे. हे ना कामं नाही आणि आता हे फालतुगिरी करतायत. धबधबे आलेत आणि इथे लावलेले ते दगडावर दगड लावलेत आणि हे फोडतायत. कोण फोडते बघूया. मला मारशी आता इथं तिथं थांबायला. मला दाखवतो झूम करून का जे बनवलेत. तरी का पाडायचं ना. कुणी पाडला नल्ल्या. आम्ही निघालोय. जास्त काय भिजलो वगैरे नाही आणि दर्शन घेतलंय. थोडंसं बघितलं, वर काय गेलं नाही आणि आम्ही चाललो आता. असंच भटकण्यासाठी आलो होतो. तेवढा करूया ब्लॉग, तुम्हाला दाखवूया. सबस्क्राईब पण करा, लाईक पण करा, शेअर पण करा आणि जाऊया आपण. पाऊस तर काय पडला नाही, पावसाची मेहरबानी नाही तर आपल्याला भिजवलं असतं. इथे असं तर जाऊया आपण तिकडेच खाली.